Today I deliver a lecture about advantages of international trade or disadvantages of international trade. Okay, international trade is also known as foreign trade. Okay, the advantages are following. First is more profit, second foreign exchange, third one is increase in government income, fourth availability of all type of goods, 5 export of excess production, 6 cultural development, 7 industrialization, last one is benefit to consumers. Okay, first of all I see the more profit. Okay, the trader can earn a more profit in foreign trade as compared to inland trade. ओके, किंवा जे आपण व्यापारी का करतात किंवा आपल्या देशामध्ये जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे पैसे कुठे मिळतात आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये मिळतात. त्या देशात जाऊन आपण व्यापार केला तर आपल्याला ॲज कम्पेअर टू इंग्लंडपेक्षा जास्त प्रॉफिट मिळतो. ओके, अ ट्रेडर गेट अ चॉईस टू सेल हिज प्रोडक्ट व्हेरेवर द प्राईज आर हायर. आपण का करतो, व्यापारी काय करतात किंवा त्यांच्याजवळ खूप ऑप्शन असतात. ओके, ऑप्शन असल्यामुळे ते काय करतात, त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्यांना कुठं विकू वाटेल कुठेही जिथं जास्त प्राईज आहे तिथे ते सेल करतात. ओके, नेक्स्ट वन इज फॉरेन एक्सचेंज. ओके, फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय, विदेशी चलन किंवा विदेशी मुद्रा पण म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. अ कंट्री इज एबल टू अर्न अ व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंजेस बाय एक्सपोर्टिंग इट गुड्स टू अदर कंट्री. की बाबा काय कुठलीही कंट्री काय जे कुठलाही देश आहे ते एबल असतात म्हणजे काय सक्षम असतात किंवा त्यांचे जे काय गुड्स आहे एक्सपोर्ट करतात अदर कंट्रीला. ओके, केल्यानंतर काय होणार त्यांना फॉरेन कंट्रीमध्येच काय फॉरेन कंट्रीचं त्यांना काय चलन मिळते. ओके, म्हणजे ॲज कम्पेअर टू रुपीज. ओके, इंडियन करन्सी. ओके, विथ द हेल्प ऑफ द फॉरेन एक्सचेंज इट कॅन परचेस गुड्स ऑफ इट्स नीड्स फ्रॉम अदर कंट्री. मग आपण काय करतो इथं जे का फॉरेनची करन्सी मिळाली आहे आपल्याला एक्सपोर्ट करून आपली प्रोडक्ट त्या फॉरेन कंट्रीच्या चलनामध्ये आपण का करतो, कुठलेही आपल्या देशामध्ये जे काय गुड्स नाहीत किंवा प्रोडक्ट नाही ते आपण का करतो आपल्या गरजेनुसार ते आपण दुसऱ्या कंट्रीकडून परचेस करत असतो. ओके, थर्ड वन इज इन्क्रीज इन गव्हर्मेंट इन्कम. ओके, इट इज अ थर्ड वन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हांटेजेस ऑफ foreign trade. Okay, the government impose import and export duties on import and export. किंवा गव्हर्नमेंटची काय करतात, इम्पोज करतात जे काय आपलं प्रोडक्ट काय करतात एकतर एक्सपोर्ट करतात आणि दुसऱ्या देशातून आपण काय करतो प्रोडक्ट इम्पोर्ट करतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट म्हणतो. बाय दिस वे गव्हर्नमेंट इज एबल टू अर्न अ लॉट ऑफ रेव्हेन्यू फ्रॉम द इंटरनॅशनल ट्रेड. किंवा काय गव्हर्नमेंटला काय होते व्यापार केल्याने काय होते गव्हर्नमेंटला ॲज कम्पेअर टू इंग्लंडपेक्षा जास्त प्रॉफिट मिळतं, बरोबर आहे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय किंवा कुठलेही ट्रेडर्स इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपला व्यापार करत असतात. ओके, त्यामुळे काय होते आपलं इन्क्रीज इन गव्हर्मेंट इन्कम, त्यामुळे आपल्या देशाला फायदा होतो. ओके, फोर्थ वन इज ॲवेबिलिटी ऑफ ऑल टाईप ऑफ गुड्स. ओके, ऑल टाईप ऑफ गुड्समध्ये काय आहे, ऑल टाईप ऑफ गुड्स कॅन बी मेड अवेलेबल all type of goods can be made available very easily from other countries which are not available in our country. म्हणजे काय होते की बाबा इंटरनॅशनल ट्रेडमध्ये सर्व प्रकारचे वस्तू किंवा प्रोडक्ट मिळतात. ओके, त्यामध्ये काय सर्व प्रकारचे प्रोडक्ट मिळतात विच आर नॉट अवेलेबल इन आवर कंट्री, जे प्रोडक्ट आपल्या देशामध्ये नाहीत. ओके, ते पण प्रोडक्ट इंटरनॅशनल ट्रेडमध्ये अवेलेबल असतात. ओके, फिफ्थ वन इज एक्सपोर्ट ऑफ एक्सेस प्रोडक्शन. ओके, आपण काय करतो
Every country tries to manufacture those products in which it has got specialization. The excess production of these products is exported to other countries and needed goods are imported. म्हणजे काय करते बा, प्रत्येक देश काय प्रयत्न करत असते किंवा जेवढ्यात जास्त होईल तेवढं प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर करायचं. ओके, जेणेकरून जे काय ज्या गोष्टीची मागणी डिमांड जास्त आहे, ओके, स्पेशलायझेशन आहे, त्या गोष्टीचं आपण काय मॅन्युफॅक्चर जास्त करत असतो. द एक्सेस प्रोडक्शन ऑफ दीज प्रोडक्ट इज एक्सपोर्टेड. जे काय आपण ज्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चर जास्त केले ते प्रोडक्टला आपण काय करतो, एक्सपोर्ट करत असतो टू अदर कंट्री. कोणाला, दुसऱ्या कंट्रीमध्ये आपण ते प्रोडक्ट बाय करत असतो. अँड नीडेड गुड्स आर इम्पोर्टेड. आणि ज्या गोष्टी आपल्याला लागतात, ओके, एक्सपोर्ट करून जे प्रोडक्ट, ओके, एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला काय ज्या गोष्टी आपल्या देशात नाही ते गोष्टी आपण काय करतो, इम्पोर्ट करत असतो. सो विथ द हेल्प ऑफ फॉरेन ट्रेड अ कंट्री कॅन कंज्यूम सच गुड्स विच कॅन नॉट प्रोड्यूस बाय इट. ओके, त्याच्यामुळे काय होते, फॉरेन ट्रेडमुळे काय आपल्याला हेल्प मिळते. अ कंट्री कॅन कंज्यूम सच गुड विच कॅन नॉट प्रोड्यूस बाय इट. की बाबा काय होते, इंटरनॅशनल ट्रेडमुळे आपल्याला माहिती होती की बाबा कुठल्याही देशामध्ये कुठला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत नाही. जे होत नाही ते आपण काय करतो, एक्सेसिव्ह प्रोडक्शन करतो आणि त्यांना काय करतो, सप्लाय करतो. ओके, फॉरेन कंट्रीला. हे एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट वन इज cultural development. The trade people of different countries come in contact with each other through international trade. की काय होते माहीत आहे की बा सगळे काय जेवढे ट्रेडर्स आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल ओके, फॉर एक्झाम्पल many countries come together in international trade. Okay, they contact with each other and they earn about each other in cultural qualities. ओके, ते एकमेकांचे जे कल्चरल क्वालिटीज असतात, ओके, त्याबद्दल त्यांनी काय करत असतात, त्याबद्दल त्यांनी आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या प्रोडक्टबद्दल ते काय करत असतात, माहिती सांगत असतात की बा अशा प्रकारचे आमचे प्रोडक्ट आहे, तशा प्रकारचं आहे, आम्ही असं मॅन्युफॅक्चर करतो. ओके, नेक्स्ट वन इज इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री लार्ज डिपेंड अपॉन द इंटरनॅशनल ट्रेड बिकॉज इट क्रिएट डिमांड. काय होते माहीत आहे का, किंवा कुठल्याही देशामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत असतात. ओके, किंवा ज्या देशामध्ये जेवढी जास्त डिमांड आहे त्यानुसार ते मॅन्युफॅक्चर करत असतात कुठलेही प्रोडक्ट. ओके, डिपेंड अपॉन द इंटरनॅशनल ट्रेड. फॉर एक्झाम्पल, सपोज एखाद्या कंट्रीमध्ये एखाद्या प्रोडक्टची डिमांड जास्त नाही किंवा त्या देशामध्ये हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत नाही, त्यानुसार काय होते, इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट होते दुसऱ्या कंट्रीजमध्ये. ओके, त्यामुळे ते मॅन्युफॅक्चर करतात बिकॉज इट क्रिएट डिमांड, कारण की त्या देशामध्ये ह्या गोष्टीची डिमांड जास्त वाढलेली असते. ओके,